अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बाळांनो, आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येकाला कधी ना कधी संकट, वेदना, अडथळे भेटतात। कधी वाटतं की आपण खूप प्रयत्न करत आहोत पण काहीच आपल्या बाजूने घडत नाही। अशा वेळी मन खचतं, पण त्या क्षणीच स्वामी शांतपणे आपल्याला एकच संदेश देतात, भिवू नकोस, मी आहे ना। लक्षात ठेव, जेव्हा जीवन तुम्हाला तोडतं तेव्हा स्वामी तुम्हाला पुन्हा घडवत असतात। जेव्हा एखादी परिस्थिती तुमच्या कल्पनेप्रमाणे घडत नाही तेव्हा स्वामींचा एक मोठा हेतू त्यामागे दडलेला असतो। आपण जे गमावतो ते कायमच वाईट नसतं, कधी कधी नवीन काही मिळवण्यासाठी जुनं सोडावं लागतं। तुझ्या भूतकाळात जो काही संघर्ष झाला तो वाया गेलेला नाही। प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, हे सगळं तुला अधिक मजबूत बनवण्यासाठीच होतं। स्वामी तुझ्या आयुष्यातून काही काढून घेतात, पण केवळ तेच देण्यासाठी जे तुझ्या नशिबात अधिक श्रेष्ठ आहे। कधी वाटतं की सर्व काही संपलं आहे, मार्ग नाही, दिशा नाही, आशा नाही, पण आठव, प्रभात होण्याआधी रात्र नेहमीच सर्वात काळी असते। ही अंधारी वेळ म्हणजे तुझ्या नवीन अध्यायाची सुरुवात। संकट हे नेहमी विनाशाचं लक्षण नसतं, ते बदलाचं पहिलं पाऊल असतं। स्वामी म्हणतात, तू फक्त डोळे मिटून माझं नामस्मरण कर, बाकीचा मार्ग मी स्वतः तुझ्यासाठी खुला करीन। तुझ्या आयुष्यात सध्या जरी वाईट घटना घडत असल्या तरी घाबरू नकोस। वाईट काळ म्हणजे शिक्षा नव्हे तर शक्ती वाढवण्याची प्रक्रिया असते। जसं सोनं तावून सुलाखूनच चमकतं तसं भक्तही परीक्षेतूनच उजळून निघतो। तू आज जे सहन करतोस त्याचं फळ तुला उद्या 10 पटीने मिळणार आहे। संयम म्हणजे फक्त थांबणं नाही तर स्वतःला दररोज समजावत पुढे जाणं। तुझ्या अश्रूंना स्वामी पाहतात आणि त्याच अश्रूंना आनंदात बदलण्याची वेळ ते ठरवून ठेवतात। कधी कधी आयुष्य आपल्याला एकटं टाकतं, पण ते एकटेपण स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक असतं। तू स्वतःवर शंका घेऊ नकोस, तुझ्यात सामर्थ्य आहे, तुझ्यात जिद्द आहे, तुझ्यात ती शक्ती आहे जी पर्वत हलवू शकते। फक्त स्वतःला कमी समजू नकोस। लक्षात ठेव, ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याला जगात काहीही अशक्य नसतं। लोक काय म्हणतील याची चिंता करू नकोस। लोकांचा स्वभाव वाऱ्यासारखा असतो, आज ते कौतुक करतील, उद्या त्याच गोष्टीवर टीका करतील, पण स्वामींच्या दृष्टीने ते निरर्थक आहे। तुला केवळ स्वतःला जिंकायचं आहे। तू जे शोधतो आहेस त्याचा परिणाम तुला दिसत नाही म्हणून निराश होऊ नकोस। बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ लागतो। तसंच तुझ्या प्रार्थनांना, तुझ्या कष्टांना आणि तुझ्या आशांना सुद्धा योग्य वेळ लागते। स्वामी कधीच देणं विसरत नाहीत, ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात। जेव्हा ते देतात तेव्हा अपेक्षेपेक्षा खूप जास्त देतात। तुझ्या आयुष्यात आता एक नवीन वळण येणार आहे। जो बदल तुला घाबरवतो आहे तोच बदल तुझं भविष्य घडवणार आहे। जे हरवलं त्यावर विचार करू नकोस, जे येणार आहे ते त्यापेक्षा 1000 पटीने अधिक चांगलं असेल। कधी कधी वाटतं की आपल्याला न्याय मिळत नाही, पण सत्य कितीही दाबलं तरी एक दिवस प्रकाशात येतच। खोटं कितीही मोठं असलं तरी सत्याच्या तेजापुढे ते टिकत नाही, त्यामुळे तुझ्या बाजूने न्याय होणारच, फक्त श्रद्धा ठेव। स्वामींच्या नामस्मरणात एवढी शक्ती आहे की ते मनातील अंधारही उजेडात बदलतं। समस्या कितीही मोठी असली तरी स्वामींची कृपा तिचं उत्तर बनते। बाळा, तू स्वतःवर प्रेम कर, स्वतःला ओळख। तुझ्याकडे जे आहे ते कुणाकडेही नाही। देव कोणतीही वस्तू बिनकामाची बनवत नाही। प्रत्येक जीवामध्ये एक विशेष देणगी असते, तू फक्त तिला शोध। आपलं नशीब हे आपले विचार, आपली कर्म आणि आपलं मन घडवत असतं। वाईट विचार म्हणजे अंधार, चांगले विचार म्हणजे प्रकाश। जिथे प्रकाश आहे तिथे स्वामी आहेत। अवघड वेळ म्हणजे मागे हटण्याची वेळ नसते, ती पुढे जाण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि श्रद्धा वाढवण्याची वेळ असते। आता तुला सांगतो बाळा, जे तुझं आहे ते तुला नक्की मिळणार आहे। कोणाच्याही ताकदीने ते थांबवू शकणार नाही। स्वामी तुझ्या पावलाबरोबर आहेत। तू पडशील तेव्हा ते तुला धरतील, तू थकशील तेव्हा ते तुला उचलतील, तू हरवशील तेव्हा ते मार्ग दाखवतील। थोडा संयम ठेव, थोडा विश्वास ठेव, कारण पुढचा अध्याय खूप सुंदर आहे। तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे, जिथे अंधार होता तिथे चमत्कार उगवणार आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।